निर्मलाबाई, अय निर्मलाबाई, अरे इकडे ये, बाहेर इकडे ये. आता काही हे भांडायला आली का माझ्यासोबत? काय आली एवढ्या जोरात आवाज देऊन राहिली हे रोशनीची माय? थांब आता हिची चांगलीच काढतो. पोरीने ठेवला आपल्या घरी, दोन शब्द समजावून सांगायचं काम नाही. आणि इथंच आली काय ही आता काय आली काय नाही. थांब आता इले न सोडतच नाही मी. काय एवढ्या जोरात ओरडून राहिली हो चंदा तू? थोडंसं आरामशीर बोलत जा ना. ते सूरजचे बाबा घरी नाही म्हणून बरं जाय, आणि घरी असते तर मग बिनफालतू कराले. आम्ही जोरात कुठं बोलून राहिली हो मी? भरोशानच नाही वाद दिला. तू साली मार तम करत तिथून. काय म्हणून राहिली? काय झालं? ते तेलाची बॉटल काय आणली व? तूच म्हणत होती खरं ना माया पोरीले, तेलाचा पॉकेट नेला त्याच्यासाठी तर झगडे झाले वाटते ना तुमची. तेलाच्या पॉकेटसाठी तर म्हणून आणला बाई विकत. हे तेलाची बॉटल 1 किलोचीच आहे, घेऊन घेते वाला तेल. हे त्या दिवशी 2000 रुपये दिले होते तू ना मायनान दिले साडी घ्यायच्या वेळेस. हे 2000 घेऊन घेतोय वाले आणून दिले. काय व तेलाचा पॉकेट तुले जातानी नेतानी दिसतो बाई, मी आणून देताना नाही दिसत का? गहूही नेले त्या दिवशी मी ना 10 किलो. ते गहूही देऊन राहिली होती आणून, पण त्याच्यात का नाही खडे आहे. 1.5 पोत घेतलं मी ना गहू. आता तर मी म्हटलं निवड नावड करूनच आणून देईन म्हटलं तुले 10 किलो गहू. म्हणून थांबली. त्या घरचं नेतो ना बिचारे, नेत नाही तर काय, पण आणूनही देतो ना. नेताना दिसतो तुले ना, आणून देताना नाही दिसत का? हो निर्मला बाई, अगं माया पोरीले बिनफालतू बोलत राहतं तू. मी कायले बोलतो काही चंदा? पोरीचं ऐकताना काही बी येतं इथं बडबड कराले. मी कायले बोलतो? तिनंच मायावल्या बहिणीचं काढते. तुझ्याजवळ सांगितलं नाही का चुगल्या? सांग बरं मला. गंगान सांगितलं तुझ्याजवळ तू यावाला काम नाही होतं का त्या पोरीले चुपचाप करायचं? तर एवढ्या गोष्टीसाठी बोला लागते का हो निर्मला बाई? तुला बोलायचं साहित्य एकट्यात बोलायचं आणि तिला समजून सांगायचं ना रोशनीले. जवळच्या समोर बोलतं तू, आणि मग त्याच्या दोघांचे झगडे झाले म्हणून ते मारलं तर आली. तुला काय गरज चालली होती त्याच्या समोर म्हणायची? त्या जवळच्या समोर तुला माहित आहे ते पोरग कसं आहे तर. त्या पोरीनं त्याजवळ येऊन साऱ्याच्या समोर माझ्या बहिणीच्या चुगल्या करा हे तुम्हाला पटते, आणि मी ना माझ्या पोराच्या समोर तिच्यावाल्या विषयी सांगितलं तर तुला पटत नाही. काऊन नाही पटत? तर नाही म्हणत आहे मी. तसं म्हणतो का? मी ना सांगितलं तिला समजावून रोशनीले का बाई तुला काही घेणदेण नाही व. तुला काय म्हटलं बाई, तुला खायला भेटते भेटले भेटते तू रात जा सरकी सुधी. तुला काय करा लागते? मी काय काहीच नसून बोलली त्या पोरीले. माझ्याजवळ चुगल्या सांगत होती ते, कायच्या चुगल्या नाही सांगत होती ते. फक्त कूलर दिला एवढं म्हटलं. आता या गंगीनं तुला 4 शब्द जास्तच सांगितले तेल तिखट मीठ लावून. त्याला आम्ही काय करावं? पण त्या पोरीला घेण देणंच काय आहे व? मा बहिणीला मी देव काही करो, अर्धी इस्टेट काऊन नाही तिच्या नावी करून देत? तो माझा प्रश्न झाला. इले काय करावं लागते? तिचं वालं मायाच्यानं वाईट झालं. मी ना जोडून दिलं तर का नाही तिचं लग्न? लग्न आम्हीच करून दिलं तिचं, आणि मग आम्हालाच करावं लागेल ना बाई तिचं वालं सारखं सुद्धा. एवढी परेशान मध्ये आहे माई बहीण, कशी तरी दिवस काढून राहिली त्याच्याजवळ. मग आम्ही नाही करावं तर कोण करा? कोण आहे तिचं वालं दुसरं करणार? तू सांग बरं. बहीण होय ना शेवटी माई लहान, तिला वाऱ्यावर सोडून देऊ का मी? चंदा तू सांग. आता मायाच्यानं तिचं नुकसान झालं बाई, नुकसान व्हाले तर माय मन नाही दुखणार का? बरं झालं ते मला काही म्हणत नाही, बोलत नाही, एका शब्दानं म्हणत नाही बाई तुनं मला असं काऊन दिलं व आणि तसं काऊन दिलं व. तिच्या भाऊजीचं मन दुखते, सूरजच्या बाबाचं माये मन दुखते, एका शब्दानं बोलत नाही ते पोरगी आम्हाला तर. जसं दिलं तशा घरी आहे. मग आमचं काम नाही होय का बाई? हे तुझी पोरगी मंदा देते दिले याच्याजवळ सांगत त्याच्याजवळ सांगत. काय गरज चालली? तू सांग काय गरज चालली तिला सांगायची? दे ना बापा, दे ना दे. तुले कोण म्हणते देऊ नको म्हणून? आम्ही म्हणतो का बाई? तिले मी त्या दिवशी माझ्याजवळ सांगत होती ना रोशनी, तर मी तेच सांगितलं तिला समजावून का बाई तुले काही करा नाही लागत. तिची बहीण होय ते देणारी होय, तुले काय करा लागते देऊ दे ना म्हणलं. मीच बोलली लागेल 2 शब्द तिले. हे नसंच सांगितलं गंगीने त्याजवळ नाही का? तू माय पोरीले उलटी टिलटी बोलतं. तुही माय तेलाचा पुडा नेते, तुही माय हे नेते, तुही माय ते नेते. बाई नेतो मी. माय पोरीचं लग्न व्हायच्या पहिले बी तुले उसनं वासनं मागो नाही का हो निर्मला बाई? किती उसनं दे मला तू. असं तर कधी म्हणलं नाही हो तू ना मला. आणू नाही देव बापा ना, आताही तशीच करतो मी. माय पोरीले मागतो तर आणू नाही देतो. तुला ते दिसत नाही का हो निर्मला बाई? फुकट नाही नेत ना बिचारी त्या घरचं. त्याच्यानंतर कधी मागणार नाही बापा. तुझ्या घरी येणार बी नाही. माय पोरगी जरी दिली असेल ना तरी पण कधी येणार नाही. मला का नाही, मी ऐठाच नाही बाई. मला ना हे असं बिनफालतू का नाही कोणी म्हणलेलं मला आवडत नाही. अधिकाराने हो बाई मी माय पोरीच्या घरचं, पण आणू नाही देव. एक तुझ्याला का नाही शीत नाही आहे माझ्या घरी एक्स्ट्रा. तुला सांगतो सगळं नेलं ना तर आणून देव बाई मी. तेलापासून तर बेसनापर्यंत नेलंय असं उसनं वाढीत. म्हणजे चंदा तुम्हाला आताची सोडत काय व? पहिले तू माया घरून ने, तू पोरगी द्यायच्या पहिले तर काय मी तुला कधी स्वतःहून म्हणलं का माय नेलं तर तू आणून दे का काही म्हणलं का? त्याच मतानं ने आणि त्याच मतानं आणून दे बाई. पण मी त्या पोरीला काही म्हणलंच नाही ना. फक्त माय एवढं म्हणणं आहे का तू मायावल्या मंदात अडवत नको जात जाऊ बा. माय मंदात बोलत नको जात जाऊ. हे येऊन जाऊन मा बहिणीचाच राग करते होती वाली पोरगी. काऊन करते बा म्हणतो मी तिचा राग? काय कमाईली
मा बहिणीले तू सांग बरं. उलीचं काही झालं का उठली सुटली माझ्या घरी, उलीचं काही झालं का उठली सुटली उठूनच पैते. सांगत जा ना तिले 2 शब्द समजावून सांगाले. का गावातली होय म्हणून काय मग सरे उठूनच पाया माझ्या घरी. अहो तर निर्मलाबाई मान्य करतो मी चूक झाली, पण त्या जवायला काय गरज चालली होती तिने मारायची. हा चटक चुटक मारतच राहते. आम्ही म्हणत नाही म्हणून बोलली बाई मी लय त्याले. सूरजले बोलली मी ती पोरगी चालली गेली का नाही रागा रागा, तर मी त्याले बोलली नाही लय. मारलंय तरी त्याले सपा 2-3 पाठीवर दणके दिले त्याच्या ठेवून. काऊन मारलं बा म्हणून तू न त्या बायकोने मारलं नाही का मी ना त्याले. पण आता ते पोट्ट अज्जर तसं आहे त्याले काय करू मी. रागीत पोट्ट आहे हिनं चांगलं वागाव ना. मग हे घे तू तेल घे बाई आणि हे तू पैसे घे. राहिली गोष्ट रोशनीची तर ते या ना आता 2-3 दिवसांनी पाठवतो तिले. हे तेल तू ना तू या पोरी जवळून नेलं ना तर तिलेच देतो, मला नको देऊ. मी तुले काहीच म्हणलं नाही. आणि का नको नेऊ का आणून दे का हे ते माय फक्त एवढं म्हणणं आहे का मा बहिणीले काही म्हणायचं नाही, तिच्या चुगल्या करायच्या नाही. माय एवढं म्हणणं आहे. तू तानात पैसे आणून देऊन राहिली आणि तेलही आणून देऊन राहिली. मग हे बरोबर आहे का तुझ्या? नाही व तसं नाही. पैसे होते आज ना उद्या देण्यास आहे. आता तेल बाई म्हटलं ते 2-3 दिवस येत नाही म्हणते रोशनी, तर मग काय रे तू म्हणून आणून दिलं त्यात जेवढं घेऊन घे तेल. नाही तेल नाही पाहिजे मला, त्या पोरीत जेवढं दे जो. आणि ते पैसे लागेल दिवशी वाटले तर दे तुले. उसनीत नेल ते ना दे. राणी काऊन असं जेवण बनवलं गड्या? स्वयंपाक चांगला नाही बनवला आज राणीनं. काय माहित काऊन असं बनवलं, तर एकही चव नाही लागून राहिली याच्यातलं. मला बेकार बनवला आज स्वयंपाक तिनं. काऊन असं बनवलं हे जेवण हिनं? माय बिनतो. सावित्रे ए सावित्रे इकडे हो सावित्रे. काय झालं बाबा? काऊन आईले काऊन आवाज देऊन राहिले? काय झालं? अबे तू या मायने हे काय बनवलं ते? मा मीठ टाकून ठेवलं, मा तिखट टाकून ठेवलं एवढं मोठं. हे काय बनवलं मी? त्या कढीतही किती मीठ, त्याला वजनातही किती मीठ, भाजीतही किती मीठ. माय बिनतो. हे असं जेवण तर मी जिंदगीत कधी खाल्लं नाही बे. एवढं टाकत असते का बे मीठ? नुसतं काय मीठ? अरे देवा देवा, खाऊच्या नाही वाटून राहिले हे. जग बनल्यासारखं वाटून राहिले हे स्वयंपाक सर्व. आता बाबाले काय सांगू, आईनं तर स्वयंपाक बनवलाच नाही. बनवला तर राणीनं स्वयंपाक. बाबा एवढं मीठ झालं त्याच्यात? मला तर नाही लागून राहिलं, जास्त मीठ नाही लागून राहिलं मला. तुम्ही मीठ जास्त खात नाही ना म्हणून तुम्हाला तसं वाटत असं. अभिने का पुऱ्या कमी खात जा ना. पुऱ्या कमी खात जा म्हणजे चव समजून तुझे. तिखट नाही समजून राहिलं तुला, मीठ नाही समजून राहिलं त्या भाजीतलं. तिखट भाजी बनवून ठेवली खारट आणि ते कढी तशी. काय खाव याच्यातलं काय नाही समजून नाही राहिलं. सावित्री इकडे वा. ए सावित्री इकडे. काय झालं जी सागरजी बाबा? पाणी गिनी आणायचंच आहे म्हणून ओढून राहिले का? थांबा आणून देतो पाणी. हे वाजी ना अशीच करते, टाटा वारते आणि पाणी देतच नाही. काय माहित का बापा कधी शिकणं कधी नाही ते हे राणी. तरी तो बंद झालं दुसरं लग्न वय अजूनपर्यंत शिकलीच नाही काय. पाणी जाऊ दे तिकडं. पहिले मला एवढं सांग, भाजी कोणा बनवली? एवढं तिखट टाकत असते, एवढं मीठ टाकत असते याच्यात. त्या कोळीत एवढं मीठ आणि त्या भाजीत एवढं मीठ. आले बापरे, तिखट कितीच आहे ते भाजी. अशी तर भाजी कधी बनवली नव्हती हो तुला. आजच कशी काय बनवली तुला अशी भाजी? हे काऊन असा स्वयंपाक बनवला तुला? राणी राणी इकडे तू इकडे. राणी काय झालं आई? पाणी ना आणतो पाणी आणायला चालली होती मी. हे फ्रीज मधल्या बॉटला घेतो म्हटलं आणि ग्लास घेतो म्हटलं, आणूनच राहिली होती. लक्ष कुठं होतं होती वाला स्वयंपाक बनवायच्या वेळेस? लक्ष कुठं होतं? मा मीठ टाकलं तू ना, मा तिखट टाकलं म्हणते. ते पाय सागरचे बाबा किती बोंबलून राहिले पाय. म्हणजे स्वयंपाक तू नाही बनवलं का सावित्री? हे राणीनं बनवलं का? सिलेंडर गेलं होतं का नाही, तर मला वाटलं लय वेळ होईल म्हणून बनवू लागेल म्हणलं. पण त्यानं लवकरच आणून दिलं सिलेंडर. कविताच्या घरचं 5 मिनिटात लावलं. मग बनवते बा म्हटलं. हे मला काय माहित असं बनवून ठेवण म्हणून स्वयंपाक. असून बाई त्या जीवावर येऊन राहिलं का आमचं करायचं? जीवावर येऊन राहिलं का? नसून होत त्याकडून तर आम्हाला सांगून दे. काही एवढी जबरदस्ती नाही आहे. तूनच बनवलं तर आम्ही खाऊ नाही तर खाऊ नाही असं दिसं काही नाही. नसून होत त्याकडून ते सारखं सुद्धा सांग आम्हाला. सारखं सुद्धा सांगून दे का बाबा आई माझ्याकडून काही होत नाही तुमचं वालं. सारखं सुद्धा सांग. हे असे कधीने काही नाही करतं. ते खाऊन पाय बरं तू हे जेवण. खाऊन पाय, भाजी खाऊन पाय, ते कढी खाऊन पाय त्याच्यात मीठ. भातात सुद्धा मीठ टाकलं. एवढं कसं काय मीठ हो याच्यात? बाबा सिलेंडर गेलं होतं ना, तर ते उशीर झाला लय. लक्षातच राहिलं नाही ते भाजीत डबल टाकण्यात आलं. डबल टाकण्यात आला आणि उशीर झाला. किती उशीर झाला? तर 5 मिनिटात तर त्यानं सिलेंडर लावलं. अरे सागरे राणी हे बरोबर नाही बनवलं तुला स्वयंपाक. भाजीत एवढं मोठं मीठ, कढीतही मीठ, भातातही मीठ. हे एवढं कसं काय मीठ टाकलं तुला? काही गडबडीत एवढं मीठ टाकत असते काय? आता तरी समज बाबू, आता तरी समज. मायावाला हेवा करते ते म्हणून घेऊन जाणून बुजून केलं असं. म्हणजे डबल तिले करायचं काम नाही. कोणी खाणार नाही ना तिच्या हातचं असं जर केलं तर. म्हणून जाणून बुजून बिघडून ठेवलं तिनं काम. नाही ना, तसं नाही केलं ना मी. जाणून बुजून कसं काय बिघडवणार आई?
घाईघाईत झालं असं ते मीठ मी खरंच जाणून बुजून नाही बिघडवलं. आतापर्यंत मी तुला डायरेक्ट बोललो नाही बाई. सुन बाई, हा तुला आतापर्यंत डायरेक्ट बोललो नाही मी. एवढं तुला पोराचं नुकसान केलं, लेकराचं मायावाले स्वतःच्या लेकराचं नुकसान केलं तुला. एक शब्द बोललो नाही मी. चला बा, जाऊ द्या बा, जाऊ द्या. त्याकडूनच भाग घेतला. तू हे काय करून राहिली? अजूनही सुधारली नाही का तू? अजूनही तू आलं हे नाटक चालूच आहे का? हे बरोबर नाही ना. तुला शेवटचं समजावून सांगतो मी. हा शेवटचं राणी नाही तर मग मालिकाने फालतू वाईट बनायला मजबूर नको करू बरं. मी स्वतः नेऊन देईन त्या आल्या घरी तुला. लक्षात ठेव. आणि त्या बापासवर डायरेक्ट मी बोलीन मग आता. हे एवढंही याच्यात तुला मीठ टाकून ठेवलं म्हणजे तू काय करून राहिली होती? आम्हाला जेवण चालायचं त्या मनात होतं का नाही होतं? नव्हतं तर तू सांगायला पाहिजे होतं ना. मला सांगायला पाहिजे होतं. मी माझ्या बायकोला लावलं असं कामाले. आई असं जेवण दिलं तुला सणासुदीच्या दिवशी. बहीण तर आई तर बोले पण आता बाबाही बोलते हे करून कोण राहिली अशी राणी? एवढं मीठ खरंच आहे. आम्ही लपवायची कोशिश केलं पण नाही लपून राहिलं ते. एवढं मीठ खरंच भाजी सगळं याच्यात मीठच टाकून ठेवलं हिनं. हे अशी कोण करून राहिली राणी? एवढंही लक्ष नव्हतं का हिचं? बाबा नाही ना, नाही बाबा, मी जाणून बुजून नाही केलं बाबा. ते गलतीने एवढं मीठ झालं बाबा माझ्याकडून. जाणून बुजून नाही केलं मी. सुन बाई, आता मी तुला काही बोलणार नाही. एवढ्या वेळेस माफ करतो. तुला नाही करायचं असं स्वयंपाक नसन करायचे घरचे काम ते आम्हाला सांग. नसन होत आमच्यावालं त्याकडून तर ते आम्हाला सांग. पण हे असं जेवणाचा सत्यानाश नको करू का? एवढ्या वेळची भूक लागली आणि त्याच्यात तुला हे असं जेवण केलं आमच्यासाठी. आमचा आत्मा तडफडत नाही का? तू सांग बरं. हे शिकवलं का? आता तुला असं म्हणलं तर राग येईल मग. त्या मायबापाने हे शिकवलं का? असं म्हणलं तुला राग ये. तू खाऊन पाहिजे पहिले, खाऊन पाहिजे. बाबा झाली असं गलती बाबा. आता याच्यानंतर लक्षात ठेवीन बाबा. कविते, हे जेवण घेऊन जाय. याच्यात सगळं मीठच आहे. खिचडीच खाऊ आपण. खिचडी पटकन दे मला बनवून लगेच दे. मी तेच खातो. काहून का भूक तर लागलीच लागेल. आणि हे जेवण काही जेवणे लायकी तर आहे नाही. घेऊन जाई हे. हो देतो ना, देतो बनवून. काय बाई माणूस चिडला हा जेवणाच्या वेळेस? बरोबर आहे ना, याले जेवण चांगलंच पाहिजे ना. जेवणाच्या वेळेस नाही ऐकत ते कोणाचं म्हणून तर एवढे चिडले. सुनीले बोलले नाही तर ते कधी बोलतच नाही. आणतो बनवून, आणतो जे काहीतरी बनवून आणतो मी. बापा काय हवा होय व एवढ्या उन्हाळ्यात आणि वाराधून. पाऊसही पडला बाई. असा कसा पाऊस आला तर काय माहित बाई. भर उन्हात पाऊस येऊन राहिला. मी तर पाहिलंच नाही बापा. असं एवढ्या उन्हात आता मार्च महिना चालू आहे. कोणी पाहिलं का पाऊस? आणि 2 दिवस झाले पाऊस येते. माहिती नाही उडाली बाई हो पत्रा. बरं झालं रावल्याने इकडं आणून टाकली. हे ती चांगलं काम केलं बाई. माय पोरगा आलं तर 2 रूमा चांगल्या पक्क्या बांधून घेतल्या स्लाबच्या. आणि राहिले तरी झालं बाई. आणि हे पाय बरं, हे इकडला मागून का नाही हे पत्राच निघाला बाई. आता हे एखाद्या जवळून एकाच्या हातानं नाही का लावून घ्या लागन आणि ठोकठाक करा लागन. काय आणता पत्रा उडाला का त्या घरावरचा? नाही हो, वाराधून नाही तशीच होती बिचारी. पत्रा उडाला का त्या घरावरचा हो आणता? तुला हसा येऊन राहिला, मला हसाच येऊन राहिला बिचारी चंदा. अव ते जुनं खोपडं नाही का स्वयंपाकघर, तिचा वय पत्रा उडाला. बरं झालं आता तिथं स्वयंपाक नाही करत मी. मार बद पाणी तर आला असाला आणि हे उडून गेलं बिचारे. ते सारी रूम का नाही, ते मातीची रूम सारी ओली झाली. हो ना, हवाच तशी आहे ना व. बेवस लागून राहिला होता रात्री. मला भेव लागून राहिला होता. मला असं वाटते बाई का माय उडते का काय. पण नंतर लक्षात आला आम्ही तर स्लॅबचं बांधलं घड्या म्हटलं. आता आले उडन. फक्त स्वयंपाक रूम आहे आमची वाली ते याची पत्र्याची. तर ते पत्रे चांगले बांधले. आपल्या रोशनीच्या बाबानं मस्त बांधले. ते चांगले गुलाबे गिलाबे टाकून बांधले मस्त. ते नाही उडत बाई. चंदा तू नाही उडत. तू गुलाबे ठोकलेले आहे ना वा चांगले. तू नाही उडत. हे माझ्या घरच्या माणसांनी निसतं का नाही याले का नाही हे मारलं होतं. आपले खियेच मारले ते गेला उडून खिया सहित. मी म्हणलं बाई एवढा उजेड काऊन झाला या रूम मध्ये. जाऊन पाहिलं तर तिथचा कानी पत्रा उडूनच गेला. राहुल गेला पाहिले मग आणि पत्रा घेऊन आला बिचारे. त्यासारखी बाई मी पाहिलीच नाही बाई. अंता एखादी दुसरी असती तर रडली असती बाई. नाराज असती. तू हसून राहिली. वा रे वा बाई. माय रडल्यानं काय होणार आहे व चंद्या. आणि कायले रडू हो मी. हाय आम्हाला आता राहिले. ते आपली जुनी रूम होती ना तिथचा वय पत्रा. ते कोणत्या कामाचं. जाऊ दे उडालं तर उडालं. अंतीच्या घरी आली मी. अंती जवळ बसाले. हे चंदी इथं पहिलेच आहे वाटते. मला पाहिलं गेलं ना देन बाई शिवा मी चालली. तू गंगे इकडे इकडे वाय. गंगे कुठं पळून राहिली? इकडे इकडे पाहिजे. मला त्यासोबत बोलायचं आहे. नाही हो माझ्या जवळ बोलाले. वेळ नाही काम आहे पडले घरी चालली मी. अंदा तुले पाहिल्याबरोबर टटक पळाली हे गंगी. तिले वाटलं का आता चंदी काही आपलं काही खरं नाही बाई. हे आता आपल्याला चांगली सटक काढते म्हणून पळाली. तुले पाहिलं तर माय पोरीच्या घरात आग लावली ना नालायकी ना. आणि उठून पळून राहिली. इकडे ना कोणते काम आहे व? इकडे तू थोडस बोलायचं. ये इकडं.
ये इकडे ये. येईन नंतर. आता वेळ नाही आहे माझ्याजवळ. मला घरातला साफसफाई करा लागन आता 3-4 दिवस होती नाही तर मग राहू दे, नंतर येईन कधी बी. नाही इले सोडणार थोडी आहे मी. इले सोडतो का? हिची चांगली सटक काढल्याशिवाय सोडतच नाही. इले घरी मावल्या दरवाजात तर उभं करत नाही. आता मायात पोरीच्या घरी आग लावते हे दरवाजात उभं नाही करत इले. लयच बदमाश बाई आहे व ये वाली कंगी चंदा. लयच बदमाश बाई आहे ये. आज पयाली बाई ते आज ना उद्या सापडणारच ना ते. माया तावडीत कुठं जाईन, कुठं गाव सोडून कुठं जाणार आहे का ते. आज पै म्हणा तिले सापडणच ना ते समोर जाऊन. चल बाई अंत जातो मी. जेवण व्हायचं आहे हो मायवालं. जेवली नाही हो मी. या निर्मला बाईच्या घरी गेली आणि बोलत राहिली तिकडंच. चाल मी जेवतो बाई. मी जेवाचीच आहे. कायची भाजी बनवली हो चंदा तुझ्या घरी? डाळ भाजी बनवली. त्या घरी कायची बनवली? वड्या बनवल्या आहे. राहुलले आवडते आणि त्याच्या बापाला आवडते. मला काही आवडत नाही. दे बरं थोडीशी डाळ भाजी असन तर त्या घरी. माय जेवण व्हायचंच आहे. एक काम कर, मी भाजी पोळी घेऊन त्या घरी येतो. त्याच घरी जेवू ना मग. मला वड्या आवडते. तसं कर ना मग. तसं कर. आण मग तू. मी थांबतो तैवरी जेवाची. आण. मॅडम ना स्टार दिले आहे ना. व्हेरी गुड म्हणलं. मग मी काय गिफ्ट देऊ बाई? माझ्याजवळ तर काही आहे नाही हो गिफ्ट द्यायला. काय पाहिजे तुला गिफ्ट? बापरे रिमोट कार. अरे बापा बापा त्या बापालेच मग बापा रिमोट कार घेऊन. माझ्याजवळ नाही आहे एवढे पैसे बाई. रिमोट कार त्यावाल्या बाबाले माग. माय तर पैसे बंद झाले हो लाडकी बहिणीचे बाई. हा त्यावाल्या बापाले माग जो देन ते बाबा घेऊन. बापरे मस्त गोष्टी चालू आहे बाई. दोघ्या माय लेकीचे अंगूर खायचे म्हणते पिंके. हो पिंके अंगूर खायचे का हो? अहो, तिच्या गोष्टीच ऐकून राहिली मी. तिच्या मॅडमनं स्टार दिले म्हणते तिले. व्हेरी गुड म्हणलं म्हणते. मम्मी म्हणते मले म्हणते अंगूर सांग म्हणते पप्पाले आणाले. मी म्हटलं हो बाई रिमोट कार घेऊन दे म्हणते मले. मी म्हटलं माझ्या लाडकी बहिणीचे पैसे झाले बंद आणि कुठून देऊ म्हटलं तुले रिमोट कार घेऊन. त्या पप्पाले माग म्हणलं. चुपचापच बसली. पप्पाले अंगूर सांग म्हणते आणाले. पाय हो पोरगी किती हुशार आहे. हो आता हुशार तर राहणारच आहे ना. पोरगी कोणाची होय ते? बापावरच गेली ना शेवटी. हो बाई बस ना बस. रोशनी नाही आहे घरी. तुले तर माहित आहे ते रागारागत गेली तर बसत नाही बिचारे. मी सूरजचे बाबा आले त्यानं कानी हे आणले आपले आलू आणले तर तुले सांगायला आली. मी काय म्हटलं संध्याकाळी ये जो. एखादा म्हणत आपले 10 किलो होत नाही तर उद्या मी मायवाले करून दे. आपण दोघी मिळू करू आणि परवा तुही वाले करू आणि मग लागू पापडाच्या मांग. काय जमन का तसं? अहो बाई तू पागल आहे का? वारा धुन चालू आहे एवढी. पाऊसही आला 2 दिवस ना. आता चिप्स करतं का? थांबून जाय 4-8 दिवस. आलू खराब होईन का हो मग? माय हो ना. पाय हो माय डोक्यातून गोष्टच गेली हो बबिता. पाऊसही आला आणि वारा धुवून चालू आहे ना. आपले चिप्स तर उडूनच जायचे होय. एक काम करा लागन बाई. आलू खराब नाही झाले पाहिजे बाई. 2 दिवस वाट पाहू हाय का नाही. जर ऊन पडली तडतड तर करून घेऊ. पहिले माय दिवशी दुसऱ्या दिवशी तू ये. बरं पाहू ना पाहू. जसं जमलं तसं करू ना. नाही येणार वय हो. हे काय पावसाळा थोडी होय. उन्हाळा आहे. तरी पण 2 दिवस थांबूनच जावं लागेल ना. पावसाचं काय सांगता येते का? फालतू खराब होऊन जाईन मग. सगळ्या बनवलेली मेहनत वाया चालली जाईल. माय म्हणणं तेच आहे. थांबून जाऊ बाई आपण 2-3 दिवस. फालतू कानी हे होऊन जाईल नुकसान. मग राहते आलू राहते. काही खराब नाही होत आलू. चांगले ठेव जो आलू राहते. मोठे मोठे भेटले का आलू? का लहानच आहे? नाही चांगले मोठे मोठे आणले. त्या भाऊजीनं आलू गेलो मस्त आणले ना आलू. बरं करू ना मग करू. ये बाई बस चाय घे मांडतो. ये बरं. जाऊ दे ना माय. काय व तू बी बबिता घरी काम पडलेले आहे बिचारे. जाऊ दे ना. बरं मांड थोडसाच मांडो. दुधाचा मांड मात्र. दूध गीत आहे ना. मांड मग. हो हाय दूध गीत आहे बस. म्हणून तर म्हणलं तुला चाय मांडतो. ये बस.